नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राज्य यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 23, 24 आणि 25 मे 2026 या तारखेचा, तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल बघायला मिळणार आहे। तर बऱ्याच ठिकाणी अवकाळी वादळी पावसाचा अंदाजा महाराष्ट्र राज्यात जोरदार वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह असून काही ठिकाणी गारपीटची शक्यता देखील बघायला मिळणार आहे। सविस्तर अंदाज जाणून घेऊया, पण त्यापूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राज्य हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्की दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। 23, 24, 25 मे 2026 महाराष्ट्र हवामान अंदाज पुढील 3 दिवस वादळी पाऊस आणि जोरदार वाऱ्याचा इशारा। नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रासाठी पुढील 3 दिवसासाठी मोठी हवामान अपडेट समोर आली आहे। तर 23, 24 आणि 25 मे दरम्यान राज्यातील अनेक भागात हवामानात मोठे बदल पाहायला मिळू शकतात। अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस आणि जोरदार वाऱ्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। सध्या मान्सून अंदमान समुद्र, दक्षिण बंगालचा उपसागर, दक्षिण अरबी समुद्र आणि श्रीलंका परिसरात सक्रिय झाला आहे। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून अंदमान समुद्र परिसरात चक्रकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे। समुद्राचे तापमान 30 ते 31 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्यामुळे मोठ्या प्रमाणात बाष्प तयार होत आहे। यामुळे दमट वाऱ्याचा प्रभाव वाढला असून ढगांची निर्मिती वेगाने होत आहे। ह्याच कारणामुळे मान्सून पूर्व पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले। बंगालच्या उपसागरात वाऱ्याची दिशा दक्षिण पश्चिमेकडून उत्तर पूर्वेकडून राहणार आहे। वाऱ्याचा वेग 35 ते 55 किलोमीटरपर्यंत प्रति तास राहू शकतो, तर काही भागात 60 किलोमीटरपर्यंत झोत जाण्याची शक्यता आहे। अरबी समुद्रातही आर्द्रता वाढली असून केरळ किनारपट्टीमार्गे दमट समुद्री वारे कोकण आणि महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहे। तर महाराष्ट्रात या 23, 24 आणि 25 या तारखेला कोणकोणत्या जिल्ह्यात पावसाचा अंदाज राहील? तर 23 मे 2026 या तारखेला पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात दुपारनंतर मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता। 24 मे 2026 या तारखेला नाशिक, अहिल्यानगर, धुळे, जळगाव, श्री छत्रपती संभाजीनगर, बीड या भागात अचानक वातावरण बदलून जोरदार वारे आणि हलका मध्यम पाऊस पाहायला मिळू शकतो। 25 मे 2026 या तारखेला नागपूर, अमरावती, वर्धा, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, विदर्भातील काही भागात सायंकाळच्या दरम्यान वादळी वातावरण तयार होऊन विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज राहील। वादळी वाऱ्याचा वेग 40 ते 60 किलोमीटरपर्यंत प्रति तास जाऊ शकतो। काही भागात धुळीचे वातावरण, तर काही भागामध्ये गारपिटीची शक्यता नाकारता येत नाही। दुपारनंतर ढगाळ वातावरण वाढेल आणि रात्री उशिरापर्यंत काही भागात पावसाच्या सरी कोसळतील। तर तापमानाबद्दल बोलायचे तर विदर्भ, मराठवाड्यात अजूनही उष्णतेची लाट कायम, मात्र ढगाळ वातावरण आणि प्री मान्सून पावसामुळे तापमान 2 ते 5 अंशाची घट होण्याची शक्यता आहे। तर मान्सून हा 26 मेच्या आसपास केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता असून महाराष्ट्रात 5 ते 10 जून दरम्यान मान्सूनची एंट्री होऊ शकते। मग चला तर सविस्तर अंदाज जाणून घेऊया पुढील 3 दिवसाचा 23, 24 आणि 25 मे 2026 या तारखेचा। 23, 24 आणि 25 मे 2026 या तारखेला महाराष्ट्रात जोरदार अवकाळी वादळी पावसाची स्थिती बघायला मिळणार आहे। तर बऱ्याच ठिकाणी या पावसाचा अंदाज जोरदार स्वरूपात राहील। मेघगर्जना, विजांचा कडकडाट, तर काही ठिकाणी गारपीट देखील बघायला मिळणार आहे। तर बंगालच्या उपसागरात तसेच अरबी समुद्रातही बाष्पयुक्त वारे मोठ्या प्रमाणात सक्रिय होत आहे। त्यामुळे मान्सून पूर्व पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय होत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा सविस्तर हवामान अंदाज जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया।
तर सुरुवात करूयात दक्षिण भारतापासून. तर दक्षिण भारताकडे पुढील 3 दिवसात पावसाची स्थिती ही केरळ, कर्नाटक, गोवा या राज्यात जोरदार स्वरूपात राहील. तमिळनाडू आणि तेलंगणाच्या दक्षिणेकडे आणि पूर्वेकडे मध्यम हलका पाऊस राहील आणि पश्चिम भागामध्ये उत्तर भागात जोर जास्त असणार आहे. भारताच्या पूर्वेकडे जोर कमी असून ढगाळ स्थिती राहील. हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे पुढील 3 दिवसामध्ये. मात्र महाराष्ट्रामध्ये पावसाची स्थिती बहुतांश ठिकाणी जोरदार स्वरूपात असून काही ठिकाणी उष्णतेची लाट देखील बघायला मिळणार आहे. सविस्तर अंदाज जाणून घेऊया. सुरुवात करूयात दक्षिण कोकणापासून. तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया. तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पुढील 3 दिवसात पावसाची स्थिती ही सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड, अल्टोना, बंडा जोरदार स्वरूपात राहील. किनारपट्टीचा परिसर पणजी, मोपासा, पारसेम, औरस, वेंगुळा, महापण, कुडल या भागातही जोरदार पावसाचा अंदाज राहील. चांदगड, रामगड, बेळगाव, बाची, राणाकुंडे, कानापूर, नेटूरगंजी जोरदार स्वरूपात या पावसाची स्थिती राहील. कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा, नेसरी अड्डाला हलका पाऊस आणि वारे बघायला मिळणार आहे. सांकेश्वरा, मालदाटी, चिकोडी, सल्लागा, निपाणी, इस्पोर्ली, कागल, बिद्री या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस असून ठिकठिकाणी वारे देखील जबरदस्त राहील. आणि ज्योतिबा, किनी, कोडाली मध्यम स्वरूपात राहील. कोल्हापूर, परोळा, संगरूळ हलका पाऊस या भागामध्ये बघायला मिळणार आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये पोंडा, राधानगरी, गारगोटी तसेच कडेगाव, पटेगाव, दिघळा, कणकवली, वायगणी, पयुपकासल जोरदार पावसाचा अंदाज आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे कुणकेश्वर, विजयदुर्ग, वडापेठ, पूर्णागड इकडे जोरदार स्वरूपात असून रत्नागिरी, नेरवा, मुलगुण मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजा वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे. राजापूर, रेपटण, लांजा, बेलकर, साक्रापा, संगमेश्वर, माखनजण जोर वाढलेला असणार आहे. बऱ्याच ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील. मलकापूर, कोकुडला हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर सांगली जिल्ह्याकडे उत्तर भागात जोर जास्त राहील. सांगली, मालगाव, देसिंग, तासगाव, आष्टा इकडे तुफान पावसाचा अंदाज असून दक्षिणेकडे जोर कमी राहील. वारे आणि हलका पाऊस राहील. जसे शिरगोपी, कोडाची, रायबग, हिडकल, देवणकाठी, चिकोडी, गोकाक, अलकांगी हलक्या पावसाचा जोर असणार आहे. जळकाठी, किरंगी, धागलपूर, बिलरजत या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील. देसिंग, कोची, नागरलाई जोरदार स्वरूपात राहील. किनी, कोडाली हलका राहील. आष्टा आणि तासगावला मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील. इस्लामपूर, नरसिंहपूर, रामपूर, पलूस, विटा जोरदार पावसाचा अंदाज आहे. मेढा, उडाले हलका पाऊस राहील. कराड, कडेगाव, मायानी, पुसेवली, औंध, वडोज, निंदाल, देवाडी, सातारा, कोरेगाव या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. मोलदिक्सल, नांदल, फलटण, वाई, खंडाळा जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. पश्चिम भागामध्ये सातारा जिल्ह्याच्या कोयना, पठाण, आरळ, आरवडे मार्ग, तांबे, लोटे, चिपळूण आणि तसेच हेडवी, गुहागर जोरदार स्वरूपात राहील. वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे. सागदेव, खेड, गोगरे, महाबळेश्वर, बोर, शिरवळ इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील. किनारपट्टीकडे पाचपांढरी, कलसीत, श्रीवर्धन, दिवेगर मध्यम स्वरूपात राहील. आणि तसेच गोरेगाव, महाड, वर्धनलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे. पुणे जिल्ह्याकडे पावसाचा जोर वाढलेला असून भोर, शिरवळ, मारगाव, जेजुरी, सासवड, शिवापूर इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील. दायरी, पुणे, लोणी, कालभोर, वाघुली, पुनावले, चाकण, शिंदे जोरदार पावसाचा अंदाज आहे. लवासा, सौंदगड, आंबे, नागोठाणा आणि कामशेतलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे. रायगड जिल्ह्याकडे पुढील 3 दिवसात किनारपट्टीकडे जोर कमी राहील. सोंडी, अलिबाग, पेंझारी हलका पाऊस राहील. पेंशुरा, कोपोली, कसमतलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे. पेठ, कर्जत, कुसर, मुंबई, नवी मुंबई जोरदार पावसाचा अंदाज आहे. ठाणे, कल्याणवली, भिवंडी, मराबांदर, ओंबडी हलका पाऊस या भागामध्ये बघायला मिळणार आहे. मुरबाड, आंबेगाव, शिवाले, वैशाखरी, जुन्नर, ओतूर आणि तसेच कोटाले, राजूर, अकोला इकडे मध्यम हलका पाऊस ठिकठिकाणी राहील. जोरदार पावसाची शक्यता ही सम्राट, गोंडा, इगतपुरी, मुणगाव, वडीवरे, तिरडी, डोबरे आणि शमशेरपूर या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे. पालघर जिल्ह्याकडे वसई, विरार, गोडमाल, वाडा आणि तसेच पालघर, वाणेगाव, कासाकोरोट, जव्हार, मोकडा, त्र्यंबक हलक्या पावसाचा अंदाजा वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे. नाशिकच्या भागामध्ये सिन्नर, नाशिक, नागपूर, ओझर आणि लाडाची, अर्सुल, शेवगा हलका पाऊस विजांच्या कडकडाटासह राहील. अहिल्यानगरच्या भागामध्ये शिर्डी, कोपरगाव, मंजूर, येवला, मनमाड, लासलगाव, पटोदा जोरदार पावसाचा अंदाज आहे.
श्रीरामपूर तालुका बनास नेवासा गोडेगाव माका हलका पाऊस बघायला मिळणार आहे. आल्याने टाकळीटोकेश्वरला जोरदार स्वरूपात राहील. अहिल्यानगर कुडगाव राळेगाव सुरेगाव मध्यम पावसाचा अंदाज राहील. सोलापूर जिल्ह्याकडे पावसाची स्थितीही लगतचं पिसर बघितलं असता जामखेड काडा आष्टी मिरजगाव बिटकेवाडी कर्जत कुलधरण या भागात बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. कडेगाव 2 आणि पारेगाव सुद्रुक इकडे जोरदार स्वरूपात पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसात राहील. वांगी केरन बेंबले टिंबुर्णी हलक्या स्वरूपात बघायला मिळणार आहे. परांडा खोंडेस करमाळा मध्यम पावसाचा अंदाज राहील. वेरभंग पाणीगाव वार्षिलाई हलका राहील आणि शेतपल अंगार अकलूज माळशिरस पंढरपूर मौदबुद्रुक खर्डी मासवड हलक्या पावसाचा अंदाज आहे. कुरुबलाटी सोलापूर आणि वलसंग अक्कलकोट सल्लागर वडगरी अलोर तुगाव उज्जैन घोटाला मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. विजांच्या कडकडाटास राहील. वडोला तांदवाडी तुळजापूरलाही हलक्या पावसाचा अंदाज आहे. धाराशिवच्या भागामध्ये धाराशिव कामेगाव बेमली आणि पेठ या भागात मध्यम स्वरूपात राहील. लातूरमध्ये लातूर घाटेगाव भाडा कोंड किंतोड श्रंतपाल तसेच निलंगणा औरक्षाजनी हलसी भालकी बिदर ठिकठिकाणी मध्यम हलका राहील. उदगीर मुरकी लातूर रोड जळकोट वणोजुग आणि आसपासचा परिसर हलका पाऊस बघायला मिळणार आहे. बीड जिल्ह्याकडे जोर कमी राहील. परळी अंबेजोगाई घाटनांदुरा राणीसागो अहमदपूर हलका पाऊस राहील. तसेच दारूर केले हलक्या स्वरूपात राहील. यलम चौसाला हलका पाऊस राहील. बीड वडवणी तळेगाव मांजलगावले हलक्या पावसाचा अंदाज आहे. जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामसागर छोटा तानवाडी पानवाडी आणि गोलापांगरी या भागात विजांचा कडकडाट आणि हलका मध्यम पाऊस राहील. उत्तरेकडे बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती राहील. पावसाचा अंदाज फारसा नाही. श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये भगूर पाथर्डी अहिल्यानगरचा काही परिसर कुडगाव अंबळनेर काडा अष्टीला मध्यम हलका बघायला मिळणार आहे. भालम टाकलेला हलका राहील. तसेच लगतचं पिसर बघितलं असता श्री छत्रपती संभाजीनगर सांसी पिंपरी काचूड पाचूड या भागात ढगाळ वातावरण राहील. पावसाचा अंदाज फारसा नाही. आणि नांदगाव मनमाड चांदवड वणी डोटांबे मालेगाव सटाणा औटी ताराबाद हलका पाऊस नाशिकच्या या भागात राहील. तसेच साक्री बॅड तिरडे डोबरे पांडुर्ली ढगाळ स्थित राहील. पावसाचा जोर फारसा नाही. जळगाव धुळे नंदुरबार इकडे ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे. तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसाचा जोर कमी राहील. जसे श्री छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड वगैरे हिंगोली परभणी वाशिम ढगाळ वातावरण राहील. तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. विदर्भाकडे मात्र जोर कमी आणि उष्णतेची लाट बघायला मिळणार आहे. बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोली आणि भंडारा गोंदिया नागपूर या जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण आणि उष्णतेची लाट बघायला मिळणार आहे. एखाद 2 ठिकाणी तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम वादळी पावसाचा अंदाज राहील. तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा. आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा. त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय.